ग्रामीण भागामध्ये जातीवाद इतका पेरला गेला होता. मराठा ओबीसी, मराठा दलित असं काही नाही 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 वाढला नाही. उलट दलित मराठा, दलित मुस्लिम, मराठा मुस्लिम, मराठा ओबीसी हा वाद कमी झाला सर. म्हणजे एकमेकांना काही ठिकाणी असं ओबीसीच्या कार्यकर्त्यांकडनं सांगण्यात आलं, दाखवण्यात आलं की बाबा कटिंगच्या दुकानात जायचं नाही वगैरे वगैरे. नाही नाही त्यावर काय सांगा? नाही नाही नाही. मग आता जर तसं जात पाहून जर तुम्ही एखाद्या व्यवसायाला जायचं नाही म्हणलं तर सगळे उपाशी मरतील ना सर. डॉक्टरनी जर जात पाहिली की बा आता समजा एखादा ओबीसीचा डॉक्टर आहे आणि मराठा पेशंट गेलं आणि त्या ओबीसीने जर ठरवलं हे मराठ्याचं आहे याला इंजेक्शन, तर असं होईल का? तर मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करतो की डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, वकील असेल, या फील्डमध्ये जात पाहिल्या गेली नाही पाहिजे आणि कुठंच नाही पाहिले पाहिजे. म्हणजे आज सर धंदे डब घ्यायला येतील. जातीवरून व्यवसाय आपल्याकडे आलेले वर्ण व्यवस्थेचा जो हो, प्रकार हो, आहे, हो. जसं की नाव्ही म्हटलं की तो केस कापणारा व्यवसाय त्यांचा आहे, लोहार म्हटलं की हत्यार बनवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे, सांबार म्हटलं की पायतान बनवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे, कुंभार म्हटलं की मटके बनवण्याचं, आणि हे सगळे 12 बलुतेदार आहेत किंवा ओबीसी समाविष्ट लोक आहेत. तर अशा मंडळींसाठी किंवा अशी मंडळींच्या वरती अत्याचार अन्याय मागच्या दरम्यान बघायला मिळाले, काही ठिकाणी तशा पद्धतीच्या घटना समोर आल्या. काय सांगाल त्यावर? नाही नाही, काय झालं सर, हे जे पक्षाचे काही काही लोक असतात ना, आता आतापर्यंत मागं तुम्ही बघितलं मुद्दे कसे होते, हिंदू मुस्लिम किंवा मंदिराचा, राम मंदिराचा प्रश्न राहायचा किंवा हिंदू मुस्लिम किंवा दलित सवर्ण, असे जे वाद होते. मनोज जरांगे पाटलाचं डे 1 पासून आंदोलन तुम्ही बघा. आज तिथं ख्रिश्चन धर्मगुरू येऊन गेले, मुस्लिम धर्मगुरू येऊन गेले, दलित समाज. आम्ही जेव्हा रॅल्या करतो, सगळ्या रॅलीला मी असतो, मी बघतो मुस्लिम लोक आमच्या रॅलीला कडे करतात, दलित समाजाचे समाज बांधव, जरी मराठा आंदोलन असलं तरी सर्व जाती धर्माचा, ओबीसी समाज बांधवांचाही पाठिंबा आहे. पण काही पक्षाचे जे असतात ना चाटुगिरी करणारे, हे आपल्यामध्ये तुम्ही जसं म्हणले ना गाव लेवलला जे आहेत ना, तर हे 2-4 जण जे किडे असतात ना ते पक्षाचे, ते करत असतात. पण दलित समाज, मुस्लिम समाज, ओबीसी समाज, 18 पगड जातीचे लोक मराठ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे. ज्या ज्या वेळेला मराठा म्हणजे इतर जातीला आरक्षण भेटत होतं त्यावेळेला मराठा समाजानं मोठ्या भावाची भूमिका केली. कारण त्यावेळेला आम्ही सदन होतो, सक्षम होतो, आमच्याकडे जमिनी होत्या, आम्हाला आरक्षणाची गरज नव्हती, तर आम्ही देत गेलेलो आहे. म्हणून आज इतर समाजांची अशी भावना आहे की आज आपल्या मोठ्या भावावर अडचण आलेली आहे आणि आपल्याला यांच्या पाठीशी उभं राहायचं, म्हणून सर्व समाज बांधव आपल्या पाठीशी उभे. त्यामुळे हे वाद नाही. ह्या निवडणुकीतही तुम्ही बघा, आमचं हे पण म्हणणं आहे की आता ह्या निवडणुकीत फक्त मराठ्यांना द्या किंवा असं नाही, तुम्ही मतदान करताना